बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे श्री कलमेश्वर महिला हरिपाठ मंडळाच्या उद्घाटनाचा सोहळा मंगळवार दिनांक 23 डिसेंबर रोजी अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. माझ्या अध्यक्षस्थानी रामा तारिहाळकर हे होते. महिला हरिपाठ मंडळाचे उद्घाटन कल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध धार्मिक पूजन विधी पार पडले. ध्वजपूजन चंद्रकांत कोंडुस्कर, दीपप्रज्वलन मारुती मन्नोळकर व गोपाळ पाटील, वीणा पूजन दत्ता पाटील, हार्मोनियम पूजन जयराम पाटील, मृदंग पूजन मल्लाप्पा पाटील तर तुळस पूजन जनाताई मोनाप्पा बसरीकट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. या भक्ती सोहळ्यास कंग्राळी बुद्रुक व परिसरातील महिला, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला हरिपाठ मंडळाच्या स्थापनेमुळे गावातील धार्मिक व सांस्कृतिक चळवळीला नवे बळ मिळाल्याचे यावेळी अधोरेखित झाले. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या ठिकाणी आजचा लोकार्पण सोहळा झाला आणि या खऱ्या अर्थानं आजच्या लोकार्पण सोहळ्यात ज्या भगवंताचं नाव हरिपाठाला दिलं, देव कलमेश्वर महिला हरिपाठ मंडळ कंग्राळी मौजे कंग्राळी, खऱ्या अर्थानं इथं सांगावं म्हटलं तर इथं आल्यावर काही कुचंबने निर्माण झाली की महिलांनी टाळच वाजवू नये, महिलांनी टाळच वाजवू नये. बाकी महिला संसाराला चालतात, मुलं बाळ खेळवायला चालतात, सगळं चालतंय, पण फक्त भजनाला चालत नाही. कधी शक्य आहे महाराज? समजा एक कट्टर स्त्री जर पुरुषाच्या मागे नसेल तर तिचा संसारही भला होत नाही. आणि मला आज कळून चुकलं की या महिलांच्या पाठीमागे हे भगवे सुद्धा पाठीकडे आहेत, हे लक्षात आलं. संप्रदाय आणि हिंदू धर्म जर जगवायचा असेल तर खरी गरज आहे ती संप्रदायाची. आपला हिंदू धर्म जर टिकवायचा असेल तर खरी गरज आहे ती संप्रदायाची. संत वाङ्मयातल्या संतांनी त्या विभूतींनी आपला धर्म कसा टिकवावा याचं ज्वलंत उदाहरण संत वाङ्मयात बघायला मिळेल. लक्षात ठेवा, आपण ही भक्ती करतो, ही भक्ती फक्त नरदेहाच्याच वाट्याला आले, इतर जनावराच्या जन्माला ही भक्ती आलेली नाही आणि म्हणून ही भक्ती करायची आहे. माऊली सुंदर असं 9व्या अध्यायात उदाहरण सांगते की प्रत्येक जीवाचा निसर्गानुसार हे गाव आपल्याला सोडून जावं लागणार आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मे गा म्हणतात. कारण या ठिकाणी ज्या भगवंतानं आपल्याला ज्या ठिकाणी पाठवलंय त्या ठिकाणीहून आपली देवाच्या ठिकाणी जायचं आहे. आणि त्यावेळी देव विचारील, या पृथ्वी तलावर तुला पाठवलेलं होतं, नेमकं तू काय काय केलंस? परमार्थाचं साधन हे खऱ्या अर्थानं सार्थ ठरलं जातं. या जीवनात जर परमार्थाचं साधन एरवी इतर कुणाकडेही लक्ष द्यायचं नाही. गावात चांगलं काम करा, वाईट काम करा, बोलणारे बोलतातच, त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही.